नमस्कार मित्रांनो, स्मार्ट एमपीएससी विथ भूषण या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यांचं करंट अफेअर आपण कंप्लीट केलंय आणि मित्रांनो ही सिरीज 100% मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. अगदी डिसेंबर पर्यंत आपण सगळ्या महिन्यांचं जे करंट अफेअर आहे ते 100% आपण कंप्लीट करूया. जर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनल तुम्हाला एमपीएससीच्या रिलेटेड जे महत्त्वाचे व्हिडिओज, मग ते कंटेंटचे असतील, इन्फॉर्मेशनचे असतील, सर्व व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये घेऊन येण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक याची नोटिफिकेशन येईल, प्रत्येक व्हिडिओची. मित्रांनो, आता आपण बघूया एप्रिल 2025 चं करंट अफेअर. अगदी 1 ते सव्वा तासामध्ये मी हे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्ही कोणताही सोर्स वापरलेला असू द्या, कोणताही वाचा तुम्ही, पण तुम्हाला 1 तासामध्ये त्या 1 महिन्याची रिव्हिजन करून देण्याचं काम माझं, आणि मी नेमकं याच्यावरच प्रयत्न करतोय. थोडंसं चांगल्या गोष्टी, सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या परीक्षेला येऊ शकतील, ज्या एकदम क्रिस्पी आहेत, ज्याची रिव्हिजन तुमची झाली पाहिजे, हा सगळा कंटेंट मी या व्हिडिओमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. आता तुमचा महत्त्वाचा प्रश्न असा असेल की सर मला याच्या नोट्स कुठे मिळतील, याच्या नोट्स मिळतील का? तर मित्रांनो, 100% तुम्हाला याच्या नोट्स मिळतील. माझा टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट एमपीएससी विथ भूषण नावाचा. स्मार्ट एमपीएससी विथ भूषण नावाचा माझा टेलिग्राम चॅनल पण आहे आणि याच नावाचा माझा युट्यूबचा चॅनल पण आहे. ह्या टेलिग्राम चॅनल वरती जा, तुम्हाला एमपीएससी चे रिलेटेड हँड रिटन नोट्स 100% फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला मिळतील. तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा. ह्या महिन्याची जी करंट अफेअर ही सुद्धा तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला मिळून जाईल. आपण आता सुरुवात करूया. एकदम मुद्द्यावरती बोलतो मी. पुढचा 1 सव्वा तास अगदी कंटेंट ओरिएंटेड बोलल, अजिबात एकही शब्द दुसरा नसणार आहे. चला सुरुवात करू आपण. सुरुवात करतोय आपण राजकीय आणि घटनात्मक पासून. आपली सुरुवात करतोय आपण राजकीय आणि घटनात्मकतेपासून. राजकीय आणि घटनात्मकता. बघा, पहिली न्यूज आहे, मला वाटतं ही न्यूज पेपरला येऊ शकते. भारताचे निवडणूक आयुक्त आपल्यासाठी महत्वाचे आहेत. कंबाईनची पूर्व परीक्षा असेल, राज्यसेवेची परीक्षा असेल, याच्यामध्ये निवडणूक आयुक्तांवरती याच्या अगोदर पण प्रश्न आलेत आणि प्रश्न वारंवार येतात, त्याच्यामुळे हा कंटेंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. निवडणूक आयोग जर म्हटलं तर निवडणूक आयोग कोणत्या भागामध्ये? भाग 15 मध्ये. कलमांचा जर विचार केला तर कलम 324 पासून निवडणूक आयोगाचे आर्टिकल 329 पर्यंत आहे. कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची काय केली जाते? स्थापना. कलम 325 म्हणतो धर्म, वंश, जात, जन्मस्थळ इत्यादी कारणांवरनं भेदभाव केला जाणार नाही तुमचं नाव मतदार यादीमध्ये घालण्यासाठी. 325. त्याच्यानंतर कलम 326 म्हणतो प्रौढ मतदान पद्धत. कलम 327 निवडणुकीसंबंधी नियम करण्याचे केंद्र शासनाचे अधिकार. कलम 328 निवडणुकीसंबंधी नियम करण्याचे राज्य शासनाचे अधिकार. आणि कलम 329 फार महत्वाचा आहे की निवडणुकांमध्ये न्यायालयीन हस्तक्षेपास मनाई, हा आर्टिकल 329. हे निवडणूक भाग 15 मध्ये येतं राज्यघटनेच्या. आणि भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून सध्या कोणाची नेमणूक झाली आहे? ज्ञानेश कुमार यांची. ज्ञानेश कुमार यांची निवड झाली आणि हे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत? ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 26वे. हे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नेमणूक झालेली आहे. आणि भारताचे इतर निवडणूक आयुक्त जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये विवेक जोशी येतात. सध्या इतर निवडणूक आयुक्तांमध्ये विवेक जोशी यांची निवड झालेली आहे. विवेक जोशी यांची. आणि आणखी एक व्यक्ती येतात, विवेक जोशी आणि सुखबीर सिंग संधू. सुखबीर सिंग संधू म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त जर म्हटलं तर 26वे मुख्य निवडणूक आयुक्त येतात ज्ञानेश कुमार. आणि इतर 2 निवडणूक आयुक्त त्याच्यापैकी एक येतात विवेक जोशी आणि दुसरे येतात सुखबीर सिंग संधू. सुखबीर संधू पाहिजे होतं, सिंधू झालं. सुखबीर संधू ह्या दोघांचा समावेश होतो. ही जी पहिली बातमी ही आपल्यासाठी महत्वाची प्रेडिक्शनचा मुद्दा आहे. याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. इथे तुम्हाला बाकीच्या गोष्टी दिसतील, ह्या गोष्टी तुम्ही पॉलिटीमध्ये पण वाचता, इथं वाचण्याची आवश्यकता नाहीये. पण कार्यकाळ जर मी सांगायचं जर ठरवलं, आपण जर बघितलं तर कार्यकाळ यांचा हे 6 वर्ष ते 65 वर्षापर्यंत हे पदावरती राहू शकतात. तर या प्रकारच्या गोष्टी आहेत. बाकीच्या गोष्टी आपण पॉलिटीमध्ये वाचतो. करंटच्या दृष्टीने आपल्यासाठी काय महत्वाचं? 26वे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. चला पुढच्या बातमीकडे जर आपण गेलो, पुढची बातमी येते बघा. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकपालाच्या अधिकार क्षेत्राबाहेर. काय म्हटलंय? जे हायकोर्टचे न्यायाधीश असतील
ते लोकपालाच्या अधिकार क्षेत्राबाहेर असतील असं कोण म्हणतंय? असं म्हणते सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टची ही सध्याची जजमेंट आहे की जे हायकोर्टचे न्यायाधीश आहे, हायकोर्टचे जे न्यायाधीश आहे हे लोकपालाच्या कक्षेबाहेर असतील असं सुप्रीम कोर्ट सांगतं. बस एवढं लक्ष ठेवायचं, बाकीचं लक्ष ठेवण्याची आवश्यकता नाही. इथं पॉलिटीच्या दृष्टीने एक आर्टिकल दिला, आर्टिकल 124. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आर्टिकल 124 नुसार केली जाते. सुप्रीम कोर्टचे जे न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती आर्टिकल 124 नुसार केली जाते आणि आर्टिकल 217 नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती होती. हे आर्टिकल तुमच्या पॉलिटीच्या दृष्टीने सुद्धा फार महत्वाचे आहेत. सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांची नियुक्ती आर्टिकल 124, हायकोर्टच्या न्यायाधीशांची नियुक्ती जर म्हटलं तर आर्टिकल 217 मध्ये ह्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. पुढची बातमी बघा मित्रांनो, परिसीमन आयोग. सध्या परिसीमन आयोग हा चर्चेबद्दल आहे. चर्चेबद्दल असल्यामुळे आपल्याला माहित पाहिजे आतापर्यंत 4 परिसीमन आयोग स्थापन झाले. पहिला 1952 ला, दुसरा 1963 ला, तिसरा 1973 ला आणि चौथा परिसीमन आयोग जर म्हटलं तर 2002 या सालामध्ये. याच्यावरती सुद्धा पॉलिटीच्या दृष्टीने प्रश्न आलेले आहेत. तुम्हाला हा कंटेंट माहित असावा करंट मध्ये असल्यामुळं की 2002 साली जो परिसीमन कायदा केला होता त्याचे अध्यक्ष कोण होते? तो कुलदीप सिंग. परिसीमन जो आयोग आहे 2002 या सालचा त्याचे अध्यक्ष कोण होते? तर तुम्हाला माहित पाहिजे न्यायमूर्ती कुलदीप सिंग. काय नाव आहे त्यांचं? न्यायमूर्ती कुलदीप सिंग. सुशील कुमार समितीचा अहवाल आहे. तुम्हाला हा प्रश्न असा येऊ शकतो, सुशील कुमार ही जी समिती आहे ही कशाच्या रिलेटेड आहे? कशाच्या रिलेटेड ही सुशील कुमार समिती स्थापन केली होती? तर सरपंच पती ही जी प्रथा आहे या प्रथेला आळा घालण्यासाठी सुशील कुमार समिती स्थापन केली. तुम्हाला एवढं माहित असलं तरी तुमचं काम होतंय. प्रश्न येईल की सरपंच पती ही जी प्रथा आहे या प्रथेला आळा घालण्यासाठी कोणती समिती स्थापन केली होती? समिती कोणती स्थापन केली होती? सुशील कुमार समिती. शीर्षक पाठ करण्याची आवश्यकता नाही, आपण फक्त वाचून घेऊ. ट्रान्सफॉर्मिंग वुमेन्स रिप्रेझेंटेशन अँड रोल्स इन पंचायती राज सिस्टम अँड इन्स्टिट्यूशन, eliminating efforts for proxy participation, recommending explanatory penalties. हे जे शीर्षक आहे हे तुम्ही वाचून घेणार, या शीर्षकावरती प्रश्न येणार नाही. पण सुशील कुमार शिंदे ही समिती कशाच्या रिलेटेड आहे तुम्हाला माहित पाहिजे. सरपंच पती या प्रथेला आळा घालण्यासाठी, म्हणजे सरपंच खरी राहते बायको पण अख्खं गाव चालवतो नवरा, ही जी प्रथा आहे. सरपंच जर तुमची बायको असेल तर तिलाच कामकाज करू द्या, तिलाच ऍज अ सरपंच म्हणून रोल प्ले करू द्या. याच्यासाठी ही समिती स्थापन झाली. ही प्रथा बंद केली पाहिजे आणि ही प्रथा बंद करण्यासाठी ही समिती स्थापन झालेली आहे. पुढचा मुद्दा प्रेडिक्शनचा मुद्दा आहे. प्रश्न यावरती येऊ शकतो. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती झाली होती. ही एप्रिलची बातमी आहे. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती झाली होती आणि त्या नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव आहे रेखा गुप्ता. काय नाव आहे त्यांचं? रेखा गुप्ता. आता रेखा गुप्तांवरती आणखी एक सुंदर असा प्रश्न फ्रेम होतो. रेखा गुप्ता मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणारी ह्या 4थ्या महिला आहेत. नाव लक्षात ठेवायचं, नंबर लक्षात ठेवायचा. मुख्यमंत्री पद, दिल्लीचं मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या ह्या ज्या रेखा गुप्ता आहेत ह्या कितव्या महिला आहेत? 4थ्या महिला. आणि एकूणच जर मुख्यमंत्र्यांचा जर मी विचार केला तर सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये जर मी विचार केला ह्या कितव्या मुख्यमंत्री आहेत? या 9th नंबरच्या मुख्यमंत्री आहेत. याच्या अगोदर महिला कोण होत्या? सुषमा स्वराज, शीला दीक्षित, अतिशा मार्लेना. म्हणजे 1, 2, 3 ह्या 3 महिलांनंतर रेखा गुप्ता दिल्लीचे मुख्यमंत्री होणार आहे. कितव्या आहेत? 4th फिमेल. कितव्या फिमेल आहेत? 4th फिमेल. परत एकदा नाव सांगा. सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री कोण? रेखा गुप्ता. कितव्या महिला आहेत? 4थ्या. आणि एकूणात जर म्हटलं तर एकूणात कितव्या पाहायला मिळतात? त्या 9व्या. ठीक आहे. पुढची बातमी बघा. पहिल्या महिला कायदा सचिव, पहिल्या महिला कायदा सचिव IMPA प्रेडिक्शन आहे. प्रश्न येऊ शकतो. पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? अंजू राठी राणा. पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नेमणूक झाली असा प्रश्न आहे. कोणाची नेमणूक झाली? अंजू राठी राणा. एवढंच तुम्हाला माहित पाहिजे, बाकी माहिती असण्याची गरज नाही. त्या कायदेशीर सेवा अधिकारी होतात वगैरे वगैरे. कायदा सचिव, हा एक महत्वाची बीट्स बघा. कायदा सचिव बनणाऱ्या अंजू राठी राणा ह्या देशातल्या पहिल्या महिला आहेत. कायदा सचिव बनणाऱ्या अंजू राठी राणा या देशातल्या कितव्या महिला आहेत? पहिल्या महिला. लक्षात ठेवा. इथं तुम्हाला दुसऱ्या महिला, तिसऱ्या महिला, 4थ्या महिला असं काहीतरी देते, पण अंजू राठी राणा कायदा सचिव बनणाऱ्या देशातल्या पहिल्या महिला आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ही बातमी पेपरच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. याच्यामध्ये परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. बघा पुढची बातमी आहे.
EFIR. EFIR पहिल्यांदा फर्स्ट टाइम EFIR कोणत्या केंद्रशासित किंवा राज्यामध्ये दाखल झालाय? तर त्याचं उत्तर येतं जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा EFIR दाखल झालेला आहे. अशा प्रकारे तुमच्या ज्या राजकीय न्यूज त्या आपण कंप्लीट केल्या. आपण पुढच्या न्यूज कडे येतोय, एप्रिलच्या जागतिक कडे. बघा, एक तिची जागतिक मध्ये पहिली बातमी येते, आठवी हिंदी महासागर परिषद. मग असा प्रश्न येईल की आठवी हिंदी महासागर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर तुम्हाला सांगायचं की आठवी हिंदी महासागर परिषद ओमान मध्ये पार पडली. ओमान मध्ये मस्कत नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आठवी हिंदी महासागर परिषद पाडली. ओमान मधील मस्कत या ठिकाणी. संकल्पना काय? voyages to new horizon of maritime partnership. voyages to new horizon of maritime partnership. संकल्पना पाठ करायची नाही, संकल्पना वाचून घ्यायची. पेपरला प्रश्न येऊ शकतो, आठवी हिंदी महासागर परिषद नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली? उत्तर आलं पाहिजे ओमान मध्ये. कॅनडाचे नवे पंतप्रधान, कॅनडाचे नवे पंतप्रधान आहे, त्यांचं नाव आहे मार्क कार्नी. बघा, कॅनडाचा क, मार्क कार्नीचा क, क क हे असं क क वरून लक्षात ठेवायचं. सध्या कॅनडाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? मार्क कार्नी यांची नेमणूक झाली आहे. ते बँक ऑफ कॅनडा आणि बँक ऑफ इंग्लंड ह्या दोघही मध्यवर्ती ज्या बँका होत्या, बँक ऑफ कॅनडा आणि बँक ऑफ इंग्लंड, ह्या दोघही सेंट्रल बँकांचे त्यांनी गव्हर्नर म्हणून काम पार पाडलेले आहेत. तसंच ते अर्थतज्ञ सुद्धा होते. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी जानेवारी 2025 मध्ये राजीनामा दिला आणि मग लिबरल पक्षाचे कार्नी यांनी, पक्ष नेता हे लिबरल पक्षाचे जे कार्नी आहेत यांनी कॅनडाचे पंतप्रधान म्हणून नेमणूक केली. आता प्रश्न काय येईल? कॅनडाचे पंतप्रधान पदी कोणाची नेमणूक झाली? मार्क कार्नी यांची. आणि ते कोणत्या पक्षाचे आहेत? ते कोणत्या पक्षाचे आहेत? लिबरल पक्षाचे. बस एवढे बिट्स तुमच्या कामाच्या. मार्क कार्नी कॅनडाचे पंतप्रधान म्हणून नेमणूक झाली. कोणत्या पक्षाचे आहेत? ते लिबरल पक्षाचे. बस 3 बिट्स तुमच्यासाठी फार आहेत, तेवढं तुम्ही लक्षात ठेवल्या तरी तुमचं काम होतंय. बाकीच्या गोष्टी त्यांच्याबद्दलच्या लक्षात ठेवण्याची गरज नाही. पुढे जाऊ. तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्हाला इथं मेन्शन करून दिलंय, तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टी पण वाचू शकता. जसं की मार्क कार्नी कॅनडाचे नागरिक होते, ते कॅनडाचे पण नागरिक होते, युकेचे पण नागरिक होते, आयर्लंडचे पण ते नागरिक होते. पण पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी इतर 2 देशांच्या नागरिकत्वाचे त्यांनी काय दिले असेल? त्याग करण्याची त्यांनी ते 2 देशांचं नागरिकत्व त्याग केलं असेल आणि ते फक्त कॅनडाचे पंतप्रधान नागरिक राहिले आणि म्हणून त्यांची कॅनडाचे पंतप्रधान म्हणून त्यांची नेमणूक सुद्धा झालेली आहे. बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते वाचू शकता. जागतिक मध्ये बघा, जागतिकच्या ऍट अ ग्लान्स मध्ये जर आपण पाहिलं तर 4th नो मनी फॉर टेरर कॉन्फरन्स ही तुमच्या जर्मनीमध्ये झाली. कुठे झाली? तुमच्या जर्मनीमध्ये. आणि आपले केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी भारताचं नेतृत्व केलेलं आहे. तुम्हाला काय लक्षात राहिलं पाहिजे? चौथी नो मनी फॉर टेरर कॉन्फरन्स कुठे पार पडली? जर्मनीमध्ये. बाकीच्या लक्षात नाही ठेवलं तरी चालतं. चौथी नो मनी फॉर टेरर कुठे पार पडली? तुमच्या जर्मनीमध्ये. मेटाचा प्रोजेक्ट बघा, वॉटर वर्थ. तुम्हाला येईल हा जो वॉटर वर्थ हा प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट काय किंवा हा प्रोजेक्ट कोणाचा, असे 2 प्रश्न इथं फ्रेम होतात. बघा, वॉटर वर्थ हा जो प्रोजेक्ट हा कोणाचा आहे? तर मेटाचा आहे. लक्षात ठेवायचं, वॉटर वर्थ हा प्रोजेक्ट कोणाचा आहे? मेटाचा प्रोजेक्ट आहे. आता वॉटर वर्थ म्हणजे काय? हे एक सबसी म्हणजे समुद्राखालून केबल नेटवर्क, ही समुद्राखालून केबल नेटवर्कची आम्हाला केबल नेटवर्क न्यायची समुद्राखालून आणि इतक्या खोलवर पर्यंत म्हणजे जवळपास ती 50,000 किलोमीटर पर्यंत पसरणार आहे आणि 7,000 मीटर पर्यंत ती खालून असणार आहे. समुद्राच्या 7,000 मीटर पासून ते खाली आणि 50,000 किलोमीटर पर्यंत ही केबल नेटवर्क नेली जाणार आहे. आणि हा प्रोजेक्ट मेटाचा आहे आणि प्रोजेक्टला नाव दिले वॉटर वर्थ. आता याच्यामध्ये भारत, अमेरिका, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांना जोडणारी ही जगातील सर्वात लांब आणि तंत्रज्ञानाने प्रगत असलेली केबल असणार आहे. जी कोणकोणत्या देशांना जोडणार बघा वॉटर वर्थ नावाचा प्रोजेक्ट मध्ये? भारत, अमेरिका, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि इतर पण काही देश असतील, यांना जगातली ही सर्वात लांब केबल आहे की जिने ह्या देशांना जोडण्याचं काम केलं जाणार आहे. डन. वॉटर वर्थ हा प्रोजेक्ट काय आहे आणि हा प्रोजेक्ट कुणाचा आहे? प्रोजेक्ट कुणाचा आहे? मेटाचा आहे. असे 2 प्रश्न याच्यावरती फ्रेम होतात. पुढचा मुद्दा, ऑपरेशन हस्कायनाइट
का नाईट, हस्का नाईट, ऑपरेशन हस्का नाईट. हा कशाचं कोणाचं ऑपरेशन हे चाडणे बोको हराम विरुद्ध. बरं, हे काही गरजेचं नाहीये. ऑपरेशन हस्का नाईट हे तुमच्यासाठी गरजेचं नाही. बरं, पुढे भारताकडे भारताकडे बीओबीपी आयजीओचे अध्यक्षपद आहे. ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची. बीओबीपी म्हणजे काय? बे ऑफ बेंगाल इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. बे ऑफ बेंगाल इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आयजीओचे जे अध्यक्षपद आहे हे 2025 मध्ये, फेब्रुवारी 2025 मध्ये कुणाकडे आलंय? म्हणजे बे ऑफ बेंगाल इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनचं जे अध्यक्षपद हे सध्या कुणाकडे? सध्या कुणाकडे हे अध्यक्षपद? सध्या भारताकडे. पुढची बातमी बघा, इंटरनेट बंदीवरती. इंटरनेट बंदी. इंटरनेट बंदीच्या 84 घटकांसह इंटरनेट बंदी लागू करणार एक नंबरचा देश कोणता आहे? म्यानमार. आणि इंटरनेट बंदी लागू करणारा भारत हा कितवा देश आहे? सेकंड. लक्षात ठेवायचं. इंटरनेट बंदी लागू करणारा पहिला देश कोणता आहे? म्यानमार. भारत कितवा देश आहे? दुसरा. आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त इंटरनेट बंदी कोणत्या राज्यामध्ये झाली? तर ती मणिपूरमध्ये. ठीक आहे. पुढची बातमी बघा, एनपीटी. एनपीटीचा 50वा वर्धापन दिवस. एनपीटी म्हणजे नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी. नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटीचे 55 वर्ष पूर्ण झाले. किती वर्ष पूर्ण झालेत? 55 वर्ष. नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी म्हणजे अप्रसार करार हा 1968 मध्ये मान्यता झाली, याला मिळाली होती. याच्यामध्ये अमेरिका, रशिया, युके, फ्रान्स, चीन हे जे 5 अण्वस्त्रधारक देश आहे, या देशांसह जवळपास 191 देशांनी या कराराचं सदस्यत्व घेतले. आणि सगळ्यात महत्वाचं, हा जो एनपीटी करार याला 55 वर्ष पूर्ण झालेत, याचा भारत सदस्य देश नाही. हा तुम्हाला मुद्दा लक्षात ठेवायचा. नॉन प्रॉलिफरेशन जी ट्रीटी आहे याच्यामध्ये अण्वस्त्रधारक देश आणि इतरही 191 देश सगळे असायचे सदस्य आहेत. पण एवढं असून सुद्धा याला 55 वर्धापन दिवस याचा, पण याचा भारत देश सदस्य नाही. हे वाक्य तुमच्यासाठी महत्वाचं. ठीक आहे. पुढचा मुद्दा येतो बघा, ब्राझील ओपेक मध्ये निरीक्षक म्हणून सामील झाला. ओपेक मध्ये निरीक्षक म्हणून खालीलपैकी कोणता देश सामील झाला ते तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. ब्राझील. पुढची बातमी येते बघा, एफबीआय चे नवे संचालक म्हणून काश पटेल यांची नेमणूक झाली. एफबीआय चे नवे संचालक, एफबीआय चे नवे नाही, 9th संचालक, एफबीआय चे 9th संचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे काश पटेल. कोणाची नेमणूक झाली? काश पटेल. बाकीचं लक्षात ठेवण्याची गरज नाही. एफबीआय म्हणजे काय? फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. एफबीआय म्हणजे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आणि याचे 9वे सदस्य म्हणून, 9वे संचालक म्हणून, 9th संचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर ती काश पटेल यांची नेमणूक झाली. ठीक आहे. पुढची बातमी बघा, जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद ही केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली येथे आयोजित केली होती. मग तुम्हाला प्रश्न येईल, जागतिक शाश्वत विकास परिषद 2025 कोणत्या ठिकाणी पार पडले? तुम्हाला उत्तर सांगता आलं पाहिजे. ही जी परिषद आहे ही तुमच्या नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. ठीक आहे. कुठे पार पडली? नवी दिल्लीमध्ये. पुढच्या मुद्द्याकडे येतोय मित्रांनो, महाराष्ट्र. तुम्हाला हा कंटेंट जर आवडत असेल तर तुमचं फक्त एक काम आहे, व्हिडिओला ऍटलिस्ट तुम्ही लाईक करू शकता. व्हिडिओ बनवण्यासाठी बरीच सारी मेहनत असते. कंटेंट लिहिणं, शॉर्ट लिस्ट करणं, त्याचं व्हिडिओ एडिटिंग, बरंच सारं काम असतं. तुम्ही ऍटलिस्ट व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ऍटलिस्ट व्हिडिओला लाईक करा. याच्याने आम्हाला प्रोत्साहन मिळतं. जर तुम्ही कमेंट केल्या तर आम्हाला जास्त आनंद होईल पुढचे व्हिडिओ पटपट शूट करून तुमच्यापर्यंत आणण्यासाठी. म्हणून व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या कमेंट करा, जेणेकरून आम्हाला पुढच्या व्हिडिओ आणण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आपण पुढच्या मुद्द्याकडे शिफ्ट होऊ. पुढचा मुद्दा येतो महाराष्ट्र. चला, महाराष्ट्र 6व्या राज्य वित्त आयोगाच्या स्थापना करण्यात आली. सध्या कितवा वित्त आयोग स्थापन केलाय? सध्या 6वा वित्त आयोग स्थापन केलाय महाराष्ट्रासाठी. त्याचा कालावधी असणारे 2026 ते 31 पर्यंत. 2026 ते 31 पर्यंत. आणि याचा जो अहवाल आहे तो आपल्या 2025 पर्यंत याला द्यायचा. आता हा जो 6वा वित्त आयोग आहे, मग ह्या 6व्या वित्त आयोगाचा टाइम पिरियड तुम्हाला कळला पाहिजे, 2026 ते 2031 पर्यंत. मग तुम्हाला ही पहिली बातमी कळली पाहिजे. मग पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर महाराष्ट्राचा जो पहिला वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष होते शांताराम घोलप. नाव लक्षात आलं पाहिजे. नाव काय त्यांचं? शांताराम घोलप. 5व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते विश्वनाथ गिरिराज. यावरती प्रश्न फ्रेम होऊ शकतो.
पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते शांताराम घोलप. 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते विश्वनाथ गिरिराज. काय? विश्वनाथ गिरिराज. आणि जर जोड्या लावायला प्रश्न फेमस झाला तर चौथ्याचं पण आपण लक्षात ठेवायचं, डांगे. चौथ्याचं जर म्हटलं तर डांगे, पाचव्याचं जर म्हटलं तर विश्वनाथ गिरिराज, चौथ्याचं डांगे, पाचव्याचं विश्वनाथ गिरिराज आणि पहिल्याचं होतं शांताराम घोलप. शांताराम घोलप पहिले, डांगे चौथे आणि विश्वनाथ गिरिराज जर म्हटलं तर हे 5व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुरस्कार. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुरस्कार आहेत बघा. मराठी भाषा विभागाअंतर्गत 2024 हे ठळक पुरस्कार दिलेत. आपल्याला हे पुरस्कार माहित पाहिजे. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, श्रीपू भागवत पुरस्कार, अशोक केळकर पुरस्कार, अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार आणि मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार. हे मोठमोठ्या व्यक्तींचे नाव आहेत. पण आपण लक्षात राहण्यासाठी असं म्हणूया की भागवत नावाचा हा जो पुरस्कार आहे, श्रीपू भागवत पुरस्कार, हा मिळालाय ज्योत्स्ना प्रकाशनला. भागवत ज्योत्स्नाला हा पुरस्कार मिळाला. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जर म्हटलं, विंदा करंदीकर मध्ये र आलाय बघा, आणि रावसाहेब रंगराव बोराडे यांच्यामध्ये पण र आहे, आणि म्हणून विंदा करंदीकर जर म्हटलं तर रावसाहेब रंगराव बोराडे यांना हा पुरस्कार मिळाला. श्रीपू भागवत पुरस्कार ज्योत्स्नाला मिळालाय. अशोक केळकर जर म्हटलं तर रमेश सीताराम सूर्यवंशी. अशोक केळकर जर म्हटलं तर रमेश सीताराम सूर्यवंशी यांना हा पुरस्कार मिळालाय. मंगेश पाडगावकर हा जो पुरस्कार आहे, श्रीमती भीमाबाई जोंधळे, मंगेश पाडगावकर, भीमाबाई जोंधळे, अशोक केळकर, रमेश सीताराम सूर्यवंशी, भागवत ज्योत्स्ना आणि विंदा करंदीकर जर म्हटलं तर रावसाहेब रंगराव बोराडे यांना हा पुरस्कार मिळालाय. चला पुढचे फार महत्वाचे व्हेरी IMP. 98व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं पार पडलं? दिल्लीला पार पडलं. हे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असते हे कितवं आहे, कुठं पार पडलं, याचे अध्यक्ष कोण होते, अशा 3 अँगल याच्यावरती प्रश्न सेट होतात बघा. फेब्रुवारी 2025 मध्ये हे कुठं पार पडलेलं? दिल्लीला पार पडलेलं. याच्या अध्यक्ष कोण होत्या? तर तारा भवाळकर यांचं नाव लक्षात ठेवायचं. अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली होती? तारा भवाळकर यांची. ठीक आहे. 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडलं? दिल्लीला. अध्यक्ष कोण होत्या? तारा भवाळकर. आणि याचं स्वागत अध्यक्षपदी होते आपले शरद पवार साहेब. महत्वाचे स्वागत अध्यक्षपदी कोण होतं? शरद पवार साहेब. अध्यक्षपदी डॉक्टर तारा भवाळकर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरून या संमेलनामध्ये थोडासा वादविवाद झाला होता आणि म्हणून हे संमेलन थोडंसं चर्चेमध्ये आलं होतं. ठीक आहे. 98 क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला पार पडलं. अध्यक्ष होत्या तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष होते शरद पवार साहेब, उद्घाटन केलं नरेंद्र मोदी साहेबांनी. ठीक आहे. आणि जवळपास देशाच्या 71 वर्षानंतर अखिल मराठी साहित्य संमेलन दिल्लीला पार पडलेले. पहिलं जे पार पडलं होतं 1954 मध्ये, त्याचे अध्यक्ष होते लक्ष्मण बाळाजी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 1954 मध्ये पहिलं पार पडलेलं आहे. मराठी साहित्य संमेलनामध्ये एक गीत गायलं होतं. या साहित्य संमेलनामध्ये कोणतं गीत गायलं? आम्ही असू अभिजात. आम्ही असू अभिजात हे जे गीत आहे या साहित्य संमेलनामध्ये गायलं गेलं होतं. त्याच्यानंतर महाजी शिंदे एक्सप्रेस वगैरे बाकीच्या गोष्टींची गरज नाही. पण इथे एक प्रश्न तुमच्यासाठी फ्रेम होऊ शकतो जोड्या लावण्याचा. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, तो तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठं पार पडलं? दिल्लीला. अध्यक्ष कोण होत्या? तारा भवाळकर. 97 क्रमांकाचं जे आहे ते कुठं पार पडलं? अमळनेरला. अध्यक्ष होते रवींद्र शोभने. 96 कुठं पार पडलं? वर्ध्याला. अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. 95 कुठं पार पडलं? उदगीर लातूर या ठिकाणी. अध्यक्ष होते भारत सासणे. हे जे आहे याच्यावरती ऑलरेडी फेब्रुवारीच्या परिक्रमामध्ये ऑलरेडी हे डिस्कस केलंय आपण. इथं हा मुद्दा परत आलाय. ठीक आहे. 98 दिल्ली तारा भवाळकर, 97 अमळनेर रवींद्र शोभने, 96 वर्धा नरेंद्र चपळगावकर, 95 लातूर भारत सासणे. सॉरी, इथं मग मी काय बोललो आपण? हा सॉरी, इथे एक मुद्दा झाला. पहिलं नाही, याच्या अगोदरचं जे दिल्लीला झालं होतं ते लक्ष्मण शास्त्री बाळाजी जोशी जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीला याच्या अगोदर पार पडलं होतं. आणि पहिलं जर म्हटलं तर पहिलं 1878 ला पुण्यामध्ये
पहिलं पार पडलं होतं 1878 ला पुण्यामध्ये, आणि त्याचे अध्यक्ष होते महादेव गोविंद रानडे. कोण होते त्याचे अध्यक्ष? महादेव गोविंद रानडे. चला आता याच्यामध्ये काही महत्वाच्या बातम्या का बघू आपण. पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार, हा जो पुरस्कार आहे हा विनायक दामोदर सावरकर जे आहेत यांच्या अनादिमी अनंतमी या गीताला देण्यात आलाय. महत्वाची बातमी बघा, छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत कुणाला मिळालंय? तो कुणाला मिळालं? सावरकरांच्या गीताला. अनादिमी अनंतमी हे जे सावरकरांचं गीत, या सावरकरांच्या गीताला हा पुरस्कार मिळालेला आहे. IITच्या धर्तीवर मुंबईमध्ये IICT तुम्हाला प्रश्न आहे, IITच्या धर्तीवर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी IICT स्थापन केली? कोणत्या ठिकाणी स्थापन केली ती? मुंबईमध्ये. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, IICTचं लॉंग फॉर्म इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह सिटीज, याचं आपल्याला कुठं स्थापन केली? हे मुंबईमध्ये स्थापन केली. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, कुठे स्थापन केली? मुंबईमध्ये. काय मुद्दा आहे? IITच्या धर्तीवर IICT खालीलपैकी कुठं स्थापन केली ती IICT स्थापन केली आहे मुंबईमध्ये. आपण पुढच्या बातमीकडे येतोय. सेबी आर्थिकमध्ये पहिली बातमी येते. सेबीचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? तुहिनकांत पांडे. सॉरी सेबीच्या 11व्या अध्यक्षपदी कुणाची नेमणूक झाली आहे? तुहिनकांत पांडे. एवढं लक्षात ठेवायचं. आणि सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? माधवी पुरी. यांच्यावरती ऑलरेडी प्रश्न आला होता. तर सेबीचे तुहिनकांत पांडे अध्यक्ष कोण आहे? तुहिनकांत पांडे. आणि कितवे अध्यक्ष ते? 11वे. आणि पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? माधवी पुरी. ठीक आहे, 2 कंपन्या ज्यांना नवरत्न हा दर्जा दिलाय. पहिली येते IRCTC आणि दुसरी येते IRFC. खालीलपैकी नवरत्न दर्जा देणाऱ्या 2 कंपन्या कोणत्या? असा प्रश्न आला तर तुम्हाला माहित पाहिजे. पहिली येते IRCTC, दुसरी येते IRFC. IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आणि IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन. यांचे 2 लॉंग फॉर्म माहित पाहिजे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, ह्या ज्या 2 कंपन्या आहेत, या 2 कंपन्यांना नवरत्न दर्जा सध्या दिलेला आहे. दिनेश खारा समिती, प्रश्न कशासाठी येईल? दिनेश खारा समिती कशासाठी स्थापन केली? भारतामधील जे विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आहे, ज्याला आपण IRDAI नावाने ओळखला जातो, याचा जो कायदा 1938चा त्याचा आढावा घेण्यासाठी दिनेश खारा समिती, म्हणजे विमा नियामक आणि विकास प्राधिकरण हा जो ऍक्ट 1938चा, याचा आढावा घेण्यासाठी दिनेश खारा समिती स्थापन केलेली आहे. ठीक आहे, पुढची बातमी येते भारत टेक्स 2025. भारत टेक्स 2025 काय या अँगलने प्रश्न येऊ शकतो. हा कार्यक्रम कशाच्या रिलेटेड आहे? वस्त्रोद्योग क्षेत्रातील सहकार्य धोरणात्मक चर्चेसाठी हे एक व्यासपीठ आहे. मग तुम्हाला विचारतील भारत टेक्स 2025 कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? उद्योग क्षेत्राशी. आणि काय उद्योग क्षेत्रामधला जो सहकार्य धोरण जे आहे याच्या चर्चेसाठी एक व्यासपीठ म्हणून भारत टेक्स 2025 चालू केलेले. बंगूस खोरे, पुढची बातमी येते. बंगूस खोरे, जम्मू काश्मीर सरकारने बंगूस खोऱ्याला पर्यावरणीय पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली. बघा, बंगूस खोरं याला पर्यावरणीय पर्यटन स्थळ म्हणून मान्यता कोणी दिली? जम्मू काश्मीर बंगूस खोऱ्याला पर्यावरण पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे. मध्य प्रदेशने केले भारतातलं पहिलं GCC धोरण जाहीर. महत्वाची बातमी पेपरला येऊ शकते. मध्य प्रदेश सरकारने केलं भारतातलं पहिलं GCC धोरण जाहीर. GCC म्हणजे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर धोरण 2025 जाहीर करणारं पहिलं राज्य कोणतं? येतं मध्य प्रदेश. उद्दिष्ट काय? जागतिक नवोपक्रम आणि सहकार्यासाठी एक मजबूत परिसंस्था तयार करून बहुराष्ट्र कंपन्यांना आकर्षित करणं. GCC ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर मध्य प्रदेश स्थापन करणारं पहिलं राज्य. उद्दिष्ट काय? मल्टीनॅशनल कंपन्यांना भारताकडे आकर्षित करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. व्ही अनंत नागेश्वरन यांचा कार्यकाळाचा विस्तार झाला. मुद्दा असा आहे, व्ही अनंत नागेश्वरन कशावरती आहे? ते हे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहे. सध्या देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण?
किंवा खालीलपैकी कोणत्या देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागाराचा सध्या कार्यकाळ वाढवण्यात आलाय? तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, मुख्य आर्थिक सल्लागार जर म्हटलं तर व्ही अनंत नागेश्वरन हे आहे. अनंत यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन, व्ही अनंत नागेश्वरन. मोपा जे विमानतळ आहे बघा, मोपा विमानतळ, हे जे विमानतळ आहे याला सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार मिळाला. खालीलपैकी कोणत्या विमानतळाला सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार मिळाला? उत्तर काय आलं पाहिजे? मोपा. कोणत्या राज्यामध्ये हे गोव्यामधलं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, गोव्यामधलं आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड. तर गोव्यातलं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे मोपा. या विमानतळाला सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार मिळालेला आहे. आणि गोल्डन ट्रॉफी सुद्धा याला मिळाली. आणि गोल्डन ट्रॉफी जिंकणार हे भारतातलं पहिलं विमानतळ आहे. गोल्डन ट्रॉफी जिंकणार हे भारतातलं किती विमानतळ आहे? पहिलं. सेबीचे बॉन्ड सेंट्रल पोर्टल, बॉन्ड सेंट्रल पोर्टल कोणाचं आहे? तर ते सेबीचं आहे. हा पहिला प्रश्न. बॉन्ड सेंट्रल पोर्टल हे कोणाचं आहे? तर ते सेबीचं. हा पहिला प्रश्न. आणि कशासाठी आहे? सेबीने पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि कॉर्पोरेट बॉन्डशी संबंधित माहितीची सुलभता वाढवण्यासाठी सेबीने बॉन्ड सेंट्रल नावाचं पोर्टल सुरू केले. तर बॉन्ड सेंट्रल पोर्टल कोणाचं आहे? आरबीआयचं नाही. तुम्हाला फसवण्यासाठी आरबीआय देतील, आरबीआयचं नाही. बॉन्ड सेंट्रल पोर्टल सेबीचं आहे. पारदर्शकता वाढवायची आहे आणि माहितीची सुलभता देण्यासाठी सेबीने हे जे पोर्टल हे चालू केलेले. रुपया चिन्हाऐवजी तामिळ अक्षर वाढवण्याचा तामिळनाडू सरकारचा निर्णय. रुपया अक्षर कमी करायचं आणि तामिळ चिन्ह वाढवायचं नोटेवरती. कोणत्या राज्याचा निर्णय हा? तामिळनाडूचा. हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. कोणाचा निर्णय हा? तामिळनाडूचा. पुढचं येतं बघा, व्हॅल्यू ऍटिक्स रिइन्शुरन्स. व्हॅल्यू ऍटिक्स रिइन्शुरन्स ठरली भारतातली पहिली खाजगी रिइन्शुरन्स कंपनी. भारतातली पहिली खाजगी रिइन्शुरन्स कंपनी कोणती? तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, व्हॅल्यू ऍटिक्स रिइन्शुरन्स ही भारतातली पहिली खाजगी इन्शुरन्स कंपनी ठरली. व्हॅल्यू ऍटिक्स रिइन्शुरन्स. काय ती? व्हॅल्यू ऍटिक रिइन्शुरन्स. आपण पुढच्या सेक्शन कडे शिफ्ट होतोय. पुढचा सेक्शन आहे आपला सामाजिक. चला, सामाजिक मध्ये बघा, पहिला मुद्दा आहे मृदा आरोग्य कार्ड जे आहे त्याला 10 वर्ष झाले. मग तुम्हाला विचारतील, मग खालीलपैकी कोणाला 10 वर्ष कंप्लीट झाले मृदा आरोग्य कार्डाला? मग ते कधी चालू केलं हा दुसरा प्रश्न. मृदा आरोग्य कार्ड कधी चालू केलं? 19 फेब्रुवारी 2015. तुम्हाला इथं देऊन टाकतील 2014. फसवलं. मृदा आरोग्य कार्डाचा साल तुम्हाला माहित असणार. आता अपेक्षित आहे सॉइल हेल्थ कार्ड त्याला म्हटलं जातं. सॉइल हेल्थ कार्ड किती वर्ष झाले? 10 वर्ष. कधी चालू केली ही स्कीम? 2015 ला. म्हणजे जमिनीचा पोत कसा आहे, काय याची टेस्टिंग करण्यासाठी मृदा आरोग्य हेल्थ कार्ड आपण चालू केलेलं आहे. सुरुवात झाली होती 2015 ला. कुठून सुरुवात केली? राजस्थान म्हणजे जे सुरतगड आहे तिथून याची सुरुवात झालेली आहे. संपूर्ण भारतातील जे शेतकरी आहेत त्यांना मृदा आरोग्य कार्ड जारी करायचं आणि त्यांना सरकारच्या मदतीने मृदाचं जे पोषक तत्व आहे, मृदा किती सुपीक आहे, किती काय, हे टेस्ट करण्यासाठी हे जे मृदा आरोग्य कार्ड हे केंद्र सरकारने चालू केलेलं आहे. नक्षा कार्यक्रम. पहिला प्रश्न, नक्षा कार्यक्रम काय? केंद्रीय ग्राम विकास आणि कृषी मंत्री, केंद्रीय ग्राम विकास आणि कृषी मंत्र्यांनी मध्य प्रदेशातील रायसेन या शहरी वस्त्यांचे भूसर्वेक्षण करण्यासाठी नक्षा कार्यक्रम सुरू केला. पहिला प्रश्न, नक्षा कार्यक्रम कोणी सुरू केला? कोणत्या राज्याचा आहे? मध्य प्रदेशातील रायसेन येथे हा कार्यक्रम सुरू केला आहे. मध्य प्रदेशातील रायसेन येथे कशासाठी? वस्त्यांचे भूसर्वेक्षण. ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांचं भूसर्वेक्षण करण्यासाठी नक्षा कार्यक्रम चालू केला. कुठून चालू केला? मध्य प्रदेश मधून. कोणी चालू केला? केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि कृषी मंत्र्यांनी हा कार्यक्रम चालू केला. उद्दिष्ट काय? शहरी भूमी अभिलेख प्रणालीची सुधारणा करणं. शहरी भूमीच्या अभिलेख याच्या प्रणालीमध्ये सुधारणा करायची. अचूक भूस्थानिक डेटावर आधारित एकत्र व्यासपीठ जमीन व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी नक्षा कार्यक्रम चालू केलेला आहे. चला पुढे केरळचा फार महत्वाचा आहे. केरळचा यन प्राऊड उपक्रम आहे. केरळचा यन प्राऊड उपक्रम आहे. मुद्दा काय? यन प्राऊड उपक्रम कोणाचा आहे? तर कोणाचा? हा केरळचा. आणि मुद्दा दुसरा काय? यन प्राऊड म्हणजे काय? यन प्राऊड म्हणजे न्यू प्रोग्राम फॉर रिमूव्हल ऑफ अनयुजुअल ड्रग्स. न्यू प्रोग्राम फॉर रिमूव्हल ऑफ अनयुज ड्रग्स. कधी कधी घरामध्ये असं काही औषध असतात बघा, मेडिसिन, का ज्या आता एक्सपायर झाल्या, ज्या आता आपण वापरत नाहीये, किंवा अशी एखादी बाटली पडली, एखादी गोळी पडली, तिचा वापर काय हे आपल्याला माहितच नाही, पण तरी देखील ते आपल्या घरात पडलं. मग हे शोधायचं, ते कलेक्ट करायचं आणि घरातून हे काढून टाकायचं. याच्यासाठी केरळने
एक प्रोग्राम चालू केला ज्याचं नाव काय, एन प्राऊड, न्यू प्रोग्राम फॉर रिमूव्हल ऑफ अनयूज ड्रग्ज, हा तो प्रोग्राम आहे. अजमेर, अजमेरमध्ये पहिली अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद, जगातील नाही, पहिली अखिल भारतीय परिषद, पहिली अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद कुठं पार पडली, तर अजमेरमध्ये पार पडली. अजमेर कुठे येतं, हे तुमच्या राजस्थानमध्ये. मग महत्वाचा मुद्दा आहे, पहिली अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद कुठं पार पडली, तुमच्या राजस्थान राज्यामध्ये. कोणत्या राज्याने गुटखा आणि पान मसाल्यावरती 1 वर्षासाठी बंदी आणली? गुटखा आणि पान मसाला याच्यावरती 1 वर्षासाठी बंदी खालीलपैकी कोणत्या राज्याने आणली, तर तुमच्या झारखंड राज्याने आणली. महत्वाची बातमी आहे, 1 वर्षासाठी गुटखा आणि जे तुमच्या ज्या नशेच्या गोष्टी आहेत याच्यावरती जवळपास 1 वर्षांसाठी बंदी आणणार राज्य कोणतं? कोणत्या राज्याने बंदी आणली? तुमच्या झारखंड या राज्याने. फ्रान्स. एम्सच्या आधुनिकरणासाठी नीती आयोगाची एक नवीन समिती स्थापन केली आहे. मुद्दा असा आहे की एम्सच्या आधुनिकरणासाठी खालीलपैकी कोणी नवीन समिती स्थापन केली, तर कोणी नवीन समिती स्थापन केली? नीती आयोगाने एक नवीन समिती स्थापन केली आहे आणि या समितीचे नेतृत्व कोण करते? व्ही के पॉल यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन केली. डन. जी एम्स नवी दिल्ली. मग आपल्याला 2 इथं प्रश्न फ्रेम होतात इथे, का एम्सच्या आधुनिकरणासाठी समिती कोणी स्थापन केली? नीती आयोगाने समिती स्थापन केली आणि त्याचं नेतृत्व कोण करते? व्ही के पॉल. त्याचं नेतृत्व कोण करते? व्ही के पॉल. एम्स त्याच्या आधुनिकरणासाठी समिती स्थापन केली नीती आयोगाने, त्याचे नेतृत्व करताय व्ही के पॉल. कोण नेतृत्व करते त्याचं? व्ही के पॉल. गुरुग्राम मध्ये भारताचं पहिलं जागतिक शांतता केंद्र, कुठं? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज ही. पहिलं जागतिक शांतता केंद्र कोणत्या राज्यामध्ये स्थापन झाले, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे हरियाणामध्ये जे गुरुग्राम आहे, या गुरुग्राम मध्ये पहिलं जागतिक शांतता केंद्राचं काय झाले? उद्घाटन झाले. हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. राज्य कोणते? हरियाणा, गुरुग्राम मध्ये. आसाम मध्ये इलेक्ट्रॉनिक सिटीला रतन टाटांचे नाव, खालीलपैकी कोणत्या राज्यातल्या इलेक्ट्रॉनिक सिटीला रतन टाटांचं नाव दिलंय? कोणत्या राज्यातल्या सिटीला? आसाम मधल्या इलेक्ट्रॉनिक सिटीला रतन टाटांचं नाव दिलेलं आहे. पंजाब मध्ये प्रोजेक्ट हिफाजत खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आणलाय? कोणत्या राज्याने प्रोजेक्ट हिफाजत आणलाय? तो कोणत्या राज्याने आणलाय? पंजाब राज्याने. कशासाठी हो? तर महिला आणि बाल सुरक्षतेला बळकटी देण्यासाठी, महिलांची सुरक्षितता, बालकांची सुरक्षितता याला बळकटी देण्यासाठी पंजाब राज्याने प्रोजेक्ट कोणता आणलाय? प्रोजेक्ट हिफाजत. तुम्हाला ऑप्शन मध्ये देतील, हिफाजत नावावरून तुम्हाला वाचू शकतं जम्मू काश्मीर, ऑप्शन मध्ये जम्मू काश्मीर राहील, पण प्रोजेक्ट हिफाजत जम्मू काश्मीरचा नाही. जरी हिंदी नाव असलं तरी हे जो प्रोजेक्ट आहे हा पंजाबने आणलेला आहे. चला पुढची बातमी, राईज ऍप. पुढची बातमी कोणती आहे? राईज ऍप कशासाठी? बघा, राईज ऍप कोणत्या राज्याने आणलं? उत्तर प्रदेशने आणलं. लसीकरण कार्यक्रमाला बळकटी देण्यासाठी, लसीकरण हा जो प्रोग्राम आहे या लसीकरणाला बळकटी देण्यासाठी उत्तर प्रदेशने एक नवीन ऍप आणले आणि त्या ऍपचं नाव काय? राईज. ठीक आहे, ऍपचं नाव काय? राईज. पुढच्या बातमीकडे जाऊ आपण. पर्यावरण. पुढची बातमी येते पर्यावरण. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, आता मी म्हणणार नाही परत लाईक करा, तुम्ही लाईक केला असेल, चॅनल सबस्क्राईब केला असेल, तुमच्याकडनं एक नवीन अपेक्षा आहे की तुम्ही ऍटलिस्ट एवढं करू शकता, जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता इतर मित्रांना, जेणेकरून मला माझा चॅनल ग्रो करण्यामध्ये तुम्ही माझी मदत करू शकता. तुमची मदत मला होऊ शकते. जर हा व्हिडिओ आवडत असेल, कंटेंट चांगला असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ इतरांना शेअर करू शकतात, चॅनल इतरांना सजेस्ट करू शकतात, जर व्हिडिओ आवडत असेल तर. ठीक आहे, मी पुढे कंटिन्यू करतो. थँक्स जर तुम्ही माझं हे ऐकलं आणि कंटिन्यू केलं तर. क्लायमेट, पर्यावरणामध्ये जातोय आपण. क्लायमेट थोडस मी पटपट घेतोय. पटपट घेण्याचं कारण असं, 1 तासात 1 महिन्याची रिव्हिजन झाली पाहिजे, यासाठी आपण पटपट घेतोय. चला पुढे. क्लायमेट रिस्क इंडेक्स बघा, क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025 चा हा जो इंडेक्स हा कोणी आणलाय? जर्मन वॉच नावाची जी कंपनी आहे, या जर्मन वॉच नावाच्या कंपनीने क्लायमेट रिस्क इंडेक्स आणलेला आहे. हा हवामान जोखीम निर्देशांक आहे 2025 चा. क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025 याला म्हटलं जातं. कोणी आणला? हा जर्मन वॉच नावाच्या कंपनीने हा इंडेक्स आणलाय. आणि सर्वाधिक प्रभावित देश कोणता? क्लायमेट
चेंज इंडेक्स नुसार 1993 ते 2000 दरम्यान सर्वात प्रभावित देश कोणता? तर पहिला सर्वात प्रभावित देश येतो डॉमिनिका. पहिला देश येतो सर्वात प्रभावित देश येतो डॉमिनिका. दुसरा देश येतो चीन आणि भारत याच्यामध्ये येतो 6वा. जर्मन वॉच कंपनी आहे. जर्मन वॉच कंपनी क्लायमेट रिस्क इंडेक्स आणला आणि याच्यानुसार सर्वात प्रभावित देश आहे डॉमिनिका. दुसरा येतो चीन आणि याच्यानुसार भारत कितवा येतो तुमचा 6वा. ठीक आहे. 2022 ला 1 नंबरला कोण होतं? पाकिस्तान. सध्या कोणता देश आहे? डॉमिनिका. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची 7वी बैठक आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची कितवी बैठक? सध्या 7वी बैठक पार पडली. कुठं पार पडली? ती गुजरातमध्ये. राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाची परिषद जी आहे कोणत्या राज्यामध्ये पार पडली? गुजरातमध्ये जो जुनागड आहे इथलं जे गीर राष्ट्रीय उद्यानामध्ये राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परिषद बैठक जी आहे ती पार पडली. त्याच्या अध्यक्षपद कोणी भूषवले? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. प्रश्न काय येणार? राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची जी बैठक आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पार पडली? तुम्हाला सांगता आलं पाहिजे ते गुजरातमध्ये. देशातला 58वा व्याघ्र प्रकल्प माधव राष्ट्रीय उद्यान. मला असं वाटतं याच्यावरती मागच्याच परीक्षेमध्ये प्रश्न जनरेट व्हायला पाहिजे होता, प्रश्न आलेला नाही, पण आता हमखास याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. देशातला 58वा व्याघ्र प्रकल्प ज्याचं नाव काय? माधव राष्ट्रीय उद्यान. म्हणजेच 58वा कोणता आहे? माधव व्याघ्र प्रकल्प. 57 कोणता आहे? रातपाणी व्याघ्र प्रकल्प. आणि हे दोघंही कोणत्या राज्यामध्ये येतात? मध्य प्रदेश. मग तुम्हाला विचारते सध्याचा 58वा प्रकल्प कोणता आहे? माधव व्याघ्र प्रकल्प. कोणत्या राज्यामध्ये? मध्य प्रदेशमध्ये. हा पहिला प्रश्न. तो नाही आला तर हा प्रश्न तुम्हाला जोडायला लावायला येऊ शकतो. हा प्रश्न तुम्हाला कशाला येऊ शकतो? जोडायला लावायला. तुम्हाला जमलं पाहिजे. चला, 58 कोणता आहे? माधव व्याघ्र प्रकल्प. कोणत्या राज्यात? मध्य प्रदेश. 57 रातापानी मध्य प्रदेश राज्यामध्ये. 56 येतो गुरु घासीदास. कोणत्या राज्यामध्ये येतो? तुमच्या छत्तीसगडमध्ये. आणि 55 येतो ढोलपुरा. हा तुमचा येतो राजस्थान. 55, 56, 57, 58 ढोलपुरा, गुरु घासीदास, रातपानी आणि माधव व्याघ्र प्रकल्प. प्रश्न आला तर चुकवायचं नाही. हा प्रश्न जॉग्राफीला धरून सुद्धा येतो का सर्वाधिक वाघ असणारे राज्य कोणते? म अशी ट्रिक लक्षात ठेवायची. मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड आणि मग येतं महाराष्ट्र. मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र. मध्य प्रदेशमध्ये किती संख्या आहे? 785. महाराष्ट्रामध्ये किती? 444. ऍटलीस्ट दोघांचे आकडे तुमचे पाठ असणं अपेक्षित आहे. क्रम विचारला. मकुम मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र. महाराष्ट्रात 444, मध्य प्रदेश 785. सर्वाधिक व्याघ कोणत्या व्याघ्र प्रकल्पात? जो कार्बेट व्याघ्र प्रकल्प आहे त्यात सर्वाधिक जास्त वाघ आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जो ताडोबा अंधारी आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त वाघ. किती? 97. भारतातील व्याघ्र प्रकल्प गाभा क्षेत्र आकारानुसार सर्वाधिक मोठा व्याघ्र प्रकल्प जर कोणता असेल तर आंध्र प्रदेश मधला नागार्जुन श्रीशैलम हा सर्वाधिक मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि सर्वात लहान जर म्हटलं तर आसाम मधील जो ओरांग व्याघ्र प्रकल्प आहे हा सर्वात लहान आहे. आसाम मधील ओरांग जो व्याघ्र प्रकल्प आहे हा सर्वात लहान आहे. नागार्जुन सागर श्रीशैलम हा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. पुढे जाऊ आपण. लॉस अँड डॅमेज फंड मधून अमेरिकेची माघार. आता हा फंड काय? लॉस अँड डॅमेज फंड म्हणून खालीपैकी कोणत्या देशाने माघार घेतली? अमेरिका. काय फंड आहे हा? हवामान बदलाच्या आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या देशांना आर्थिक मदत करण्यासाठी हा फंड उभारला होता. काय म्हणतोय मी? जे जागतिक हवामान बदल होतात आणि ह्या जागतिक हवामान बदलांमुळे जर ज्या देशांच्या आपत्तीच्यामुळे जर काही नुकसान झालं असेल तर त्या देशांना मदत करण्यासाठी हा फंड उभा केला होता ज्याचं नाव आहे लॉस अँड डॅमेज फंड. त्याच्यातून कोणत्या देशाने माघार घेतली? अमेरिकेने त्यातून माघार घेतली. पुढे जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2024. जागतिक हवा. आता ही कंपनी आहे, स्विस कंपनी आहे IQ एअर. ह्या कंपनीने हा अहवाल दिला. IQ एअरने हा अहवाल दिला. या IQच्या अहवालानुसार 2024 मध्ये सर्वाधिक प्रदूषित देश कोणता? 1 नंबरला येतो चाड, 2 नंबरला बांगलादेश, 3 नंबरला पाकिस्तान आणि भारत कितव्या क्रमांकाला आहे? 5व्या. महत्वाची बातमी. IQ एअर इंडेक्स सर्वाधिक प्रदूषित देश म्हटलं तर 1 नंबरला येतो चाड, 2 नंबरला बांगलादेश, 3 नंबरला पाकिस्तान आणि आपला भारत येतो 5व्या क्रमांकाला. ठीक आहे. सर्वाधिक प्रदूषित जर महानगर म्हटलं, सर्वाधिक प्रदूषित महानगर कोणतं? तर बायर्नी हाट. सर्वाधिक प्रदूषित महानगर जर कोणते असं जर म्हटलं तर तुमचं उत्तर यायला पाहिजे बायर्नी हाट.
आणि दिल्ली कितव्या क्रमांकाला आहे? दुसऱ्या क्रमांकाला. बायरनी हाट मेघालयमध्ये येतं, भारतातलं सर्वात प्रदूषित महानगर भारतातच आहे, त्याचं नाव येतं बायरनी हाट. 2 नंबरला येतं दिल्ली. सर्वाधिक प्रदूषित शहर जर म्हटलं, राजधानीचं शहर जर म्हटलं तर ते यायला पाहिजे दिल्ली. आणि जगातील सर्वात स्वच्छ महानगर जर म्हटलं तर येतं मायघीज प्युर्टो रिका. मायघीज प्युर्टो रिका हे जगातलं सर्वात स्वच्छ महानगर आहे. मग हा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा. आयक्यू एअर नावाच्या कंपनीने कंपनी म्हणजे आयक्यू एअर नावाच्या कंपनीने, स्विस कंपनीने हा रिपोर्ट दिला. सर्वात प्रदूषित शहर देश म्हटलं तर चाड, बांगलादेश, पाकिस्तान, भारत. महानगर म्हटलं तर बायरनी हाट मेघालय मधलं. 2 नंबरला दिल्ली. प्रदूषित शहर राजधानी जर म्हटली, राजधानीचं शहर म्हटलं तर दिल्ली. सर्वात स्वच्छ महानगर जर म्हटलं तर मायगीज प्युर्टो रिका. याच्यामध्ये पुढची बातमी येते बघा, पर्यावरण. प्राणी संग्रहालयात पहिली बायोबँक. प्राणी संग्रहालयामध्ये पहिली बायोबँक पश्चिम बंगालमधील जे पद्मजा नायडू हिमालय प्राणी संग्रहालय, कोणत्या राज्यामधलं? पश्चिम बंगालमधलं पद्मजा नायडू हिमालय जे प्राणी संग्रहालय आहेत, किंवा दार्जिलिंगचं प्राणी संग्रहालय, येथे भारतातली पहिली वन्यजीव बायोबँक पूर्णपणे कार्यरत झाली. मग भारतातली प्राणी संग्रहालयातली पहिली बायोबँक कुठं कुठं कार्यरत झाली? तर पश्चिम बंगालमध्ये पद्मजा नायडू हिमालय हे प्राणी संग्रहालय असेल, किंवा तुमचं दार्जिलिंग प्राणी संग्रहालय, हे दोघांचं पण एकच. या ठिकाणी प्राणी संग्रहालयातली पहिली बायोबँक जी आहे ती कार्यरत झालेली आहे. मध्य प्रदेशमध्ये देशातलं सर्वाधिक गिधाड. देशातले सर्वाधिक गिधाड कोणत्या राज्यामध्ये येतात? तर मध्य प्रदेशमध्ये. देशातले सर्वाधिक गिधाड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? देशातले सर्वाधिक गिधाड कोणत्या राज्यामध्ये येतात? तुमच्या मध्य प्रदेशमध्ये. गुजरातमध्ये वनतारा प्रकल्प आहे. वनतारा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? गुजरातमध्ये. आणि कशाच्या रिलेटेड आहे? जगातील सर्वात मोठा प्राणी बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन प्रकल्प आहे. वनतारा प्रकल्प कशासाठी? प्राण्यांचं संवर्धन करायचं, प्राण्यांना वाचवायचं, प्राण्यांचा बचाव करायचा, त्यांचं पुनर्वसन करायचं. याच्यासाठी वनतारा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये चालू केलेला आहे? ते येतं तुमच्या गुजरातमध्ये. आपण येतोय संरक्षण आणि अंतरिक्ष घडामोडींमध्ये. भारत द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार. तुम्हाला पहिल्या क्रमांकाचा देऊन ते फसवतील. भारत शस्त्रास्त्र आयात करण्यामध्ये द्वितीय क्रमांकाला आहे. मग पहिल्या क्रमांकाला कोण येतं? युक्रेन. आणि दुसऱ्या क्रमांकाला कोण येतं? भारत. एवढं तुम्हाला समजलं पाहिजे. बाकीचं लक्षात घ्यायचं नाही. अहवाल कोण दिला? सिप्रीने. अहवाल कोण दिला? तुमच्या सिप्रीने. मग सर्वात शस्त्रास्त्र आयात करणारा देश भारत कितवा आहे? दुसरा. पहिला कोण येतं? युक्रेन. मग निर्यात सगळ्यात जास्त कोण करतं? अमेरिका. आणि 2 नंबरला फ्रान्स, 3 नंबरला रशिया. 3 नंबरला कोण येतं? रशिया. अमेरिका 1 नंबर शस्त्राचं निर्यात करतं, 2 नंबरला फ्रान्स, आणि 3 नंबरला शस्त्राचं निर्यात करणारा देश कोणता येतो? तुमचा रशिया. ठीक आहे. संरक्षण आणि अंतरिक्ष खंजर हा सराव महत्वाचा आहे बघा. नवीन हा भारत आणि किर्गिस्तान मधला हा खंजर नावाचा सराव आहे. तुम्हाला फक्त कोणत्या देशांमधलं एवढं माहित पाहिजे. हा खंजर विशेष दलांमधील हा खंजर सराव, संयुक्त विशेष दलांमधील हा संयुक्त खंजर. तुम्हाला काय माहित पाहिजे? खंजर सराव कोणत्या देशांमधला आहे? भारत आणि किर्गिस्तानमध्ये. चला पुढचा सराव जर म्हटला तर धर्म गार्डियन. धर्म गार्डियन हा जो सराव आहे हा कोणत्या देशांमध्ये? भारत आणि जपानमध्ये तुमचा धर्म गार्डियन सराव येतो. अजून कोणते? भारत जपान मधला धर्म गार्डियन, वीर गार्डियन, शून्य, 2 अक्षरी शब्द आहे बघा. हे सगळे 2 अक्षरी शब्द जे आहेत तुमच्या जपानमध्ये यायला पाहिजे. धर्म, वीर, शून्य आणि जिमेक्स. धर्म, वीर, शून्य आणि जिमेक्स हे भारत आणि जपान मधले सराव आहे. अजून एक येतो मलबार. मलबार मध्ये कोण येतं? भारत येतो, जपान येतो, आणि तिसरा देश येतो अमेरिका. ठीक आहे. तुम्हाला हे सराव माहिती असणं अपेक्षित आहे. पुढे बघू आपण. जॉन मॅकफॉल. पुढे कोण येतं? जॉन मॅकफॉल. ISS मोहिमेसाठी पहिली अपंग अंतराळवीर. ISS जी युरोपियन स्पेस एजन्सी आहे, युरोपियन स्पेस एजन्सीने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ही मोहिमेसाठी, दीर्घकाळ मोहिमेसाठी ब्रिटिश अंतराळवीर जॉन मॅकफॉल यांना वैद्यकीय दृष्ट्या परवानगी दिली आहे. जॉन मॅकफॉल, जॉन मॅकफॉल, जॉन मॅकफॉल हे पहिले अपंग आहेत. पहिले अपंग अंतराळवीर कोण? त्याचं उत्तर यायला पाहिजे जॉन मॅकफॉल. आणि यांना अंतराळ जाण्यासाठी परवानगी कोण दिली? युरोपियन स्पेस एजन्सी. परवानगी कोण दिली? युरोपियन स्पेस एजन्सीने. रमाकांत रथ, रमाकांत रथ प्रसिद्ध ओडिशी कवी आणि माजी नोकरशाह रमाकांत रथा यांचे निधन झालं. बरं, ही बातमी काहीच गरजेची नाही, याच्यावरती प्रश्न येणार नाही. बर, जरी आलाच तर तुम्हाला काय माहित पाहिजे?
हा, रमाकांत रथ यांच्यावरती जर प्रश्न आला यांचं निधन झालं, हे ओडिशाचे मुख्य सचिव म्हणून यांनी काम केले, एवढं तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. रमाकांत रथ यांचं निधन झालं, कोणत्या राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम केलं? ओडिशाचे. आणि त्यांना पुरस्कार कोणता मिळालाय? साहित्य अकादमी पुरस्कार आणि पद्मभूषण. इथं पुरस्कारांमध्ये तुम्हाला फसवतील, इथं तुम्हाला पद्मश्री पद्मविभूषण देतील, पण हे नाही. त्यांना फक्त एकच पुरस्कार मिळालाय, पद्मभूषण. दुसरा साहित्य अकादमी पुरस्कार. ओडिशाचे त्यांनी मुख्य सचिव म्हणून काम केलेलं आणि त्यांचं नाव काय? रमाकांत रथ. एवढ्या 3 बिट्स तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, बाकी लक्षात ठेवण्याची गरज नाही. सगळ्यात महत्वाचं बघा, 97वे ऑस्कर पुरस्कार. 100% पेपरला प्रश्न येणार. 97वे ऑस्कर पुरस्कार कुठं हे पुरस्कार पार पाडले? तुमच्या अमेरिकामध्ये लॉस एंजेलिस या ठिकाणी पार पडले. सर्वाधिक जास्त नामांकन मिळालेला चित्रपट कोणता? अनुरा. 100% पेपरमध्ये हे नाव येणार. सर्वाधिक जास्त सर्वोत्कृष्ट चित्रपट झालं, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, पटकथा या सगळ्यांमध्ये सर्वाधिक जास्त नामांकन म्हणजे ऑलमोस्ट 5 ऑस्कर जिंकणारा चित्रपट कोणता? तर तुम्हाला ते आलं पाहिजे. चित्रपटाचं नाव काय येतं? अनोरा. 97 ऑस्कर हा पुरस्कार आहे. याच्यामध्ये सर्वाधिक चित्रपट कोणता? अनोरा. दिग्दर्शक जर म्हटलं तर जॉन बेकर येतं. अभिनेत्री जर म्हटलं तर मिकी मॅडिसन. आणि अभिनेता म्हटलं तर एड्रियन ब्रॉडी. हा जो प्रश्न आहे हा 100% पेपरला येणार. 97 क्रमांकाचा ऑस्कर पुरस्कार. चित्रपटाचं नाव काय येतं? अनोरा. दिग्दर्शक शॉन बेकर. दिग्दर्शक कोण येतं? शॉन बेकर. महिला म्हटलं मिकी म्हणजे मांजर बघा, अभिनेत्री. मिकी मॅडिसन ही अभिनेत्री. अभिनेता म्हटलं तर एड्रियन ब्रॉडी. एड्रियन ब्रॉडी. बॉडी म्हणायचं, बॉडी बनवण्याचा मुलांना जास्त शौक आहे म्हणून मुलगा लक्षात ठेवायचा. अभिनेता एड्रियन ब्रॉडी, अभिनेत्री मिकी मॅडिसन, दिग्दर्शक शॉन बेकर. आणि चित्रपट जर म्हटलं तर चित्रपटाचं नाव येतं तुमच्या अनोरा. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस पुरस्कार. आता बार्बाडोस या देशामधूनच त्याच्या पुरस्काराच्या नावामध्ये बार्बाडोस आहे, म्हणजे हा कोणत्या देशाचा असायला पाहिजे? बार्बाडोस या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑनर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस नावाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार कोणत्या देशाचा असा प्रश्न येईल? पुरस्कार कोणत्या देशाचा? नावातच ते बार्बाडोस. गायत्री चक्रवर्ती. गायत्री चक्रवर्ती यांना गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांना हॉलबर्ग पुरस्कार. खर तर असे पुरस्कार मोस्टली आयोग विचारत नाही. हॉलबर्ग वगैरे पुरस्कार हे करण्याची गरज नाहीये, ते सोडून द्या. पुढे जाऊ आपण. आणखी काही पुरस्कार आणि पुस्तक आहेत बघा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, आपण याच्यावरती बोलूया. एन चंद्रशेखर यांना युकेचा नाईटहुड पुरस्कार आहे. सध्याचा युकेचा 2025चा नाईटहुड पुरस्कार कोणाला मिळाला? एन चंद्रशेखर यांना. मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर या प्रकारचा हा सन्मान त्यांना मिळाला. मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर नावाचा जो सन्मान आहे हा एन चंद्रशेखर यांना मिळाला. युकेचा नाईटहुड पुरस्कार कोणाला मिळाला? एन चंद्रशेखर यांना. टाइम नावाचं मॅगझिन आहे, याच्यामध्ये सर्वोत्तम महिलांची यादीमध्ये कोणत्या महिलाचा समावेश आहे? पौर्णिमा देवी. टाइम हे जे मॅगझिन आहे याच्यामध्ये सर्वोत्तम महिलांची यादीमध्ये पौर्णिमा देवी यांचा समावेश आहे. पौर्णिमा देवी यांचा समावेश. बस एवढं लक्षात ठेवलं तरी आपलं काम संपतं. टाइमच्या वर्षातील सर्वोत्तम महिलांच्या यादीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश झालाय? पौर्णिमा देवी यांचा. लाईफ ऑफ मार्स. लाईफ ऑफ मार्स हे जे पुस्तक आहे हे कुणाचं आहे? नमिता गोखले लिखित लाईफ ऑफ मार्स कलेक्टेड स्टोरीज नावाचा जो लघुकथा संग्रह हा प्रकाशित झाला. मग लाईफ ऑन मार्स हे कुणाचं आहे? कुणाचा लघुकथा संग्रह? हा नमिता गोखले. लाईफ ऑफ मार्स जर म्हटलं तर नमिता गोखले. हार्टलॅम्प. हार्टलॅम्प. हार्टलॅम्प याच्या अनुवादिक लेखिका आहे दीपा भास्ती. याच्या अनुवादिक लेखिका आहे दीपा भास्ती. यांनी कन्नड मधून इंग्रजीमध्ये अनुवादित केलेला लेखिका आहे बानू मुश्ताक. यांनी हार्टलॅम्प नावाचा लघुकथा संग्रह आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी दीर्घ यादीत नामांकन होणार हे पहिलंच कन्नड पुस्तक आहे. परत एकदा बोलू आपण याच्यावरती. हार्टलॅम्प. हार्टलॅम्प. तर तुम्हाला असा प्रश्न येईल की आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या दीर्घ यादीत नामांकित होणारं पहिलं कन्नड पुस्तक कोणतं? तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्या पुस्तकाचं नाव काय येतं तुमच्या? हार्टलॅम्प. याच्या अनुवादक लेखिका कोण आहे? दीपा भास्ती. आणि याच्या दीपा भास्ती यांनी कन्नड मधून इंग्रजीमध्ये हे अनुवादित केलेलं पुस्तक आहे. मूळ लेखिका कोण आहे याच्या? बानू मुश्ताक. मूळ लेखिका कोण आहे याच्या? बानू मुश्ताक. महत्वाचे बघा, दियासलाई हे आत्मचरित्र आहेत. हे आत्मचरित्र आहे दियासलाई. आणि हे आत्मचरित्र कोणाचं आहे? इकॉनॉमिक्स मध्ये आपण यांचं नाव वाचतो कैलास सत्यार्थी.
यांचं आत्मचरित्र कोणतं? दियास लाई. मला वाटतं हा प्रेडिक्शनचा मुद्दा आहे पेपरला, यावरती 100% प्रश्न यायला पाहिजे. दियास लाई हे जे आत्मचरित्र हे कुणाचे? कैलास सत्यार्थी. जयश्री व्यंकटेसन रामसर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय. व्यंकटेसन, जयश्री व्यंकटेसन रामसर पुरस्कार. रामसर करार माहिती तुम्हाला? 1971, 1975 आणि भारत या करारामध्ये सामील झाला 1982 ला. हा जो रामसर करार आहे आणि याचा हा जो रामसर पुरस्कार आहे, याच्या नावातच रामसर पुरस्कार, हा मिळाला जयश्री व्यंकटेसन आणि हा पुरस्कार मिळवला त्या कोणत्या? पहिल्या भारतीय. चला पुढे. जयश्री व्यंकटेश. पुढचा येतो शेवटच्या सेक्शनकडे. आपण या लेक्चरच्या शिफ्ट झालो ते म्हणजे क्रीडा. शेवटचा सेक्शन आपण बघतोय तो म्हणजे क्रीडा. क्रीडामध्ये पहिली बातमी बघा. पहिली बातमी आहे विदर्भ. पहिली बातमी येते विदर्भाने जिंकला तिसरा रणजी करंडक जिंकणारा. खालीलपैकी तिसरा रणजी करंडक कोणी जिंकलाय? तर तिसरा रणजी करंडक जिंकलाय विदर्भाने. म्हणजे नागपूर येथे झालेला रणजी करंडक, नागपूर येथे ह्या स्पर्धा पार पडल्या होत्या. ही जी स्पर्धा आहे ही विदर्भाने जिंकलेली आहे आणि आय थिंक याचं पराभव कोणाचा केलाय? केरळचा. मग लक्षात ठेवायचं रणजी करंडक कोण जिंकलं? विदर्भ. आणि कुणाला हरवलंय? केरळला हरवलंय. आणि विदर्भाने हे कितव्यांदा जिंकलं? हे थर्ड टाइम विदर्भाने जिंकलं. रणजी करंडक जिंकलंय विदर्भाने, हरवलेलं आहे केरळला. आणि विदर्भाने हे कितव्यांदा जिंकलंय? विदर्भाने हे थर्ड टाइम जिंकलेलं आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं, बाकीचं लक्षात ठेवण्याची गरज नाही. खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2025. खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2025 कुठे आयोजित केल्या होत्या? लडाख. हिवाळी स्पर्धा लडाखला आयोजित केल्या होत्या आणि भारतातल्या लष्करानं जवळपास बरेच सारे 7 सुवर्ण 4 रौप्य वगैरे वगैरे बऱ्याच साऱ्या गोष्टी जिंकल्या. मुद्दा असा आहे की खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2025 या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक कोणी पटकवलाय? त्याच्यामध्ये पहिला क्रमांक पटकवलाय भारतीय लष्करानं. आणि याच्यामध्ये हिवाळी स्पर्धामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकाला आहे? 4थ्या. खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 1 नंबरला कोण येतं? भारतीय लष्कर. आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये कितव्या क्रमांकाला येतो? 4थ्या क्रमांकाला. महाराष्ट्र याच्यामध्ये कितव्या क्रमांकाला येतो? 4थ्या क्रमांकाला. अरे भारताला आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 विजेतेपद. भारताला आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 विजेतेपद आहे. म्हणजे आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 ही कोणी जिंकली? आयसीसी ट्रॉफी चॅम्पियन ट्रॉफी 2025 कोणी जिंकली? भारताने. त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? रोहित शर्माने. आणि हरवलं कोणत्या देशाला? न्यूझीलंडला. लक्षात ठेवायचं आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 कोणी जिंकली? भारताने. हरवलं कोणाला? न्यूझीलंडला. आणि नेतृत्व कोणी केलं होतं? रोहित शर्माने. एवढं लक्षात ठेवायचं, बाकीची ठेवण्याची गरज नाही. सौदी अरेबिया 2027 मध्ये ऑलिम्पिक ई स्पोर्ट गेमचं आयोजन कोणत्या देशामध्ये केलं जाणार आहे? 2027 मध्ये ऑलिम्पिक ई स्पोर्टचं आयोजन खालीलपैकी 2027 मध्ये कोणत्या देशामध्ये आयोजित केलं जाणार आहे? तर कोणत्या देशामध्ये आयोजित केलं जाणार आहे? ते सौदी अरेबिया देशामध्ये. वुमेन्स प्रीमियर लीग पुढची बातमी येते. वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये पदार्पण करणारी सर्वात तरुण खेळाडू कोण? वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये पदार्पण करणारी सर्वात तरुण खेळाडू कोण? जिचं वय येतं 16 वर्षाची. जिचं वय किती आहे? 16 वर्षाची. आणि जिचं नाव येतं जी कमलिनी. तिचं नाव काय येतं? जी कमलिनी. वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये स्पर्धा खेळणारी सर्वात तरुण जी मुलगी आहे, जिचं नाव येतं जी कमलिनी आणि जिचं वय येतं 16 वर्षाची येते. आणि ती कोणत्या संघाकडून खेळते? मुंबई इंडियन्स कडनं. कोणत्या संघाकडनं खेळते ती? मुंबई इंडियन्स कडनं. पुढची बातमी येते बघा. मनु भाकरला बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025. बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2024 हा जो पुरस्कार हा कुणाला मिळालाय? मनु भाकरला. ऑलिम्पिक पदक विजेत्या त्या नेमबाज या स्पर्धेमध्ये विराट कोहलीने सर्वात जलद 14,000 धावांचा विक्रम पार केलाय. विराट कोहलीने. पुढची बातमी येते
सतीश गोगिनेनी सतीश गोगिनेनी दक्षिण ध्रुवावर एकट्याने स्कीइंग करणारा पहिला भारतीय कोण? महत्वाची बातमी. सतीश गोगिनेनी दक्षिण ध्रुवावरती एकट्याने स्कीइंग करणारा पहिला भारतीय कोण येतं? सतीश गोगिनेनी. नवीन चावला भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला ही बातमी. नवीन चावला नवीन चावला भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. 16वे मुख्य निवडणूक आयुक्त 2009 ते 2010 या काळामध्ये त्यांनी नवीन चावला यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केलेलं आहे. अशा प्रकारे एप्रिल 2025 हा जो व्हिडिओ आहे तो आपला कंप्लीट होतोय. याची नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनल स्मार्ट एमपीएससी विथ भूषण या टेलिग्राम चॅनल वरती मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.